किंवा दोन गट तयार झाले त्यावेळी जी एक अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली गेली ती त्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घेतली जात नाही आणि त्यामुळे एक संभ्रम असा तयार केला जातो आणि जो अनेकदा हा बातम्यांमधून येतो, अनेकदा सांगितलं जातं की जयंत पाटील साहेब सुद्धा जे पवार साहेबांना सोडून गेले त्यांच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही तिकडे जाऊ शकतील अशा बातम्या अधूनमधून पेरल्या जातात। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी संभ्रमाची अवस्था आहे त्याचं एकदा तुम्ही स्पष्टीकरण द्यावं। चांगला प्रश्न आहे। कसं आहे की हे मिटावं म्हणून मी प्रयत्न करणारच होतो सुरुवातीपासून आणि पक्ष विभागला जाऊ नये त्यामुळे संकट वाढतील अशी माझी त्यावेळी धारणा होती। त्यामुळे मी संपर्कात होतो, नाही होतो असं नाही। मी प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्याशी मी बैठका केलेल्या आहेत, चर्चाही केलेल्या आहेत, नाही असं नाही। आणि त्या बाबतीत वेगळ्या चर्चा झाल्या। आता तो चर्चेचा खाजगी तपशील आहे, पण सुरुवातीचा महिनाभर हा प्रयत्न आम्ही करत होतो की दोन्हीतलं अंतर कमी व्हावं, पण ते करू शकलो नाही आम्ही। आता लोकांची भावना अशी आहे की हे कधी काही करतील किंवा हे जाऊ शकतील अशी मानसिकता लोकांची त्या काळात होती। आता मला वाटत नाही की तशी मानसिकता असण्याचं कोणतं कारण आहे। वेगळे मार्ग झालेत, वेगळ्या मार्गाने जायचं ठरलेलं आहे। आता जे होईल ते होईल पुढं, आता नशिबात जे असेल ते होईल। पण मी तुम्हाला माझ्या निर्णयाच्या मागं काय भूमिका आहे यापूर्वी सांगितलंय।